जे काही 2 दिवसापासून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर आरोप प्रत्यारोप होऊ राहिलेले आहेत, त्या कारणास्तव आज या ठिकाणी एक कृती बचाव समिती स्थापन झालेली आहे। आपण नक्की त्यांच्याकडून जाणून घेऊया। म्हणजे आज या ठिकाणी अकोले तालुका एज्युकेशन बचाव कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आजच्या या बैठकीमध्ये काही ठळक कार्यकर्ते या ठिकाणी होते। अजूनही बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे जे आपल्याला त्या ठिकाणी बोलून समिती व्यापक करणार आहोत। या समितीच्या वतीनं अकोले तालुका एज्युकेशन संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जी त्यांची कार्यपद्धती, विशेषतः मधुकर पिचड यांची जी कार्यपद्धती आहे, कोणालाही काढायचं कोणाला निवडायचं अशा पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावर, विशेषतः सहकार क्षेत्रातल्या ज्या निवडणुका तोंडावर आल्यात त्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक लॉलीपॉप देण्याचा प्रकार आहे, त्या ठिकाणी त्यांना घेतलेलं आहे। ही अकोला तालुका एज्युकेशन संस्था ही राजकीय अड्डा बनलेली आहे आणि ह्या राजकीय अड्डा बनलेल्या अड्ड्यावरतील ही जर संस्था तालुक्याची जर आम जनतेची संस्था जर असेल तर या आम जनतेची संस्था असताना त्या ठिकाणी आपल्याला त्यांना तो कारभार सुधारावा यासाठी आपण अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची आपले बचाव समितीची स्थापना केलेली आहे। निश्चित जी कमिटी ही स्थापन झालेली आहे की आपण जी काही कृती समिती बनवणार आहे याचा काही उपयोग होणार का या गोष्टीमध्ये? त्या ठिकाणी निश्चितपणे जी समिती स्थापन करून एकतर्फी समिती स्थापन करून विशेषतः राजकीय लोकांना सोबत घेऊन ती समिती स्थापन केलेली आहे। हिच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत। संस्थेच्या कारभारामध्ये जी सभासदांना कोणालाही सभासद होऊ द्यायचं नाही, 100-150 सभासद त्या ठिकाणी व्हायचे आणि इतर वेळी संस्थेच्या घटनेमध्ये मात्र कोणालाही सभासद होण्याचा अधिकार आहे। त्या अधिकाराचा वापर करून तालुक्यातील जे काही सर्वसामान्य शेतकरी असतील, तरुण असेल, कर्मचारी असतील, या सर्वांना सभासद करून घ्यावं हा आमचा पहिला लढा राहणार आहे। आणि ज्या पद्धतीनं संस्थेचं जे कामकाज चाललं आहे, विशेषतः कर्मचाऱ्यांच्या भरती असेल, आर्थिक हे करून तिथे मोठ्या प्रमाणावर भरती झालेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत म्हणून घेतात त्यांचेच नातेवाईक, त्यांचीच मुलं नातेवाईक त्या ठिकाणी भरती केलेले आहेत। सर्वसामान्य तालुक्यातील किती शिक्षित नक्कीच संस्थेचे जे पदाधिकारी त्यांचेच मुलं तिथे घेतले, म्हणजे एक पर्टिक्युलर उदाहरण कोण देऊ शकतात? नाही, पर्टिक्युलर उदाहरण नक्की, म्हणजे त्याच्यातलं एक पर्टिक्युलर उदाहरण आपण त्या संदर्भातली यादीच प्रसिद्ध करणार। 21 तारखेला या संस्थेचे एकूण कर्मचारी वर्ग कोण आणि त्याचे कोणाचे पदाधिकाऱ्यांची मुलं नातेवाईक आहेत हे तुम्हाला समजेल, जनतेलाही समजेल। आपण त्यांच्या सोबत होतात आणि आपण सांगितलं की 1-2 कर्मचाऱ्यांकडून त्यांनी मोठ्या स्वरूपात पैसे घेतले, नक्की हे 2 कर्मचारी? नाही, हे आम्ही सांगू, तुम्हाला नावानिशी सांगू, पुराव्यानिशी सांगू, ती काही अडचण नाही। कारण ज्यावेळी आम्ही कोणावर आरोप करतो त्या आरोपाशी निराधार करणार नाही आपण। त्या ठिकाणी आपण निश्चितपणे त्या लोकांची नावं सांगू, पण त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, ती लोक समोर येणार नाहीत। निश्चित आपण त्या ठिकाणची माहिती तुम्हाला देऊ आणि तुम्हाला ती समजेल। सुरेश भाऊ नवले, नक्की सुरेशजी, आज आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही तळमळीने अतिशय मनापासून करता, जनहिताची करता, कारण समाजामध्ये जे पडलेले प्रश्न आहेत ते आपण प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न करता। चळवळ उभी राहते आणि चळवळ उभी राहिल्यानंतर ती कुठंतरी विजली पण जाते, मग नक्की याच्यावर आपला कोणातरी दबाव येतो का? या ठिकाणी सोशल मीडियावरती अकोले तालुक्यातील तमाम विद्यार्थी आणि तमाम युवक वर्ग मोठ्या स्वरूपात या कार्यकारिणीच्या उद्विग्नतेच्या पोस्ट त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल करत होते। तत्प्रसंगी अतिशय मोठ्या मनाने काही लोकांना मी फोन केल्यानंतर सर्वांची उद्विग्नता दाटून आली होती, परंतु त्याला कुठेतरी नेतृत्व असावं लागतं म्हणून मी काही लोकांना, अकोले तालुक्यातील जबाबदार लोकांना, विजूभाऊंना यांना फोन केले आणि याविषयी कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे। सर्वांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। आज काही लोक नगरला गेलेत, काही कुठे आहेत, घाईघाईत हे नियोजन झालंय, रात्री नियोजन झाले आणि आज आम्ही आलो। परंतु तमाम अकोले तालुका या सर्वांच्या या अकोले तालुका एज्युकेशनचा हा भोंगळ कारभार याच्या विरोधात आहे आणि भ्रष्टाचार निश्चितपणाने झालेला आहे। या ठिकाणी हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले, खाली जे गाळे उभे राहिले, इकडे जे उभे राहिले, हे भाऊ माहितीच्या अधिकारात मागावं लागेल। यांनी किती 50,000 दिले की 70,000 दिले की लाख रुपये एका गाळ्याची किंमत लावली की 10-10 लाख, 20-20 लाख, 50 लाखापर्यंत त्या ठिकाणी गाळे विकले गेलेत। याचा कुठेतरी सडेतोड जाब आम्ही विचारू। कायदेविषयक लढा या ठिकाणी हंडे साहेब आहेत,
आम्ही सर्व मिळून कायदेविषयक लढाई करू, रस्त्यावरची लढाई करू आणि निश्चितपणानं ही कमिटी निर्णायक स्वरूपाचं आंदोलन, निर्णायक स्वरूपाचा एल्गार या ठिकाणी आम्ही सर्व मिळून उभा करू, ही ग्वाही आम्ही देतो. यानंतरची तुमची भूमिका कधी आणि काय राहील? यानंतर 21 तारखेला आम्ही कॉलेजवरती विजूभाऊंनी सांगितले आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. संपूर्ण अकोले तालुक्याला आम्ही सांगणार आहोत की तुम्ही या ठिकाणी या संस्थेचे सभासद व्हा. वकील साहेबांनी आत्ता सांगितलं सभासद कुणालाही होता येतं, तर निश्चितपणानं आम्ही पूर्ण तालुक्याला आव्हान करू, आपण अर्ज करा आणि त्या ठिकाणी सभासद व्हा. तदनंतर नेते मंडळी जी दिशा ठरवतील त्या दिशेने निश्चितपणानं आम्ही काम करू. गेली पाठीमागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आपलं एक आंदोलन अगस्ती सहकारी साखर कारखान्याविषयी होतं. त्यावेळेस तुम्ही आंदोलनाला बसले होते की मार्चच्या अगोदर ज्या सभासदांचं ऊस आहे मार्चपर्यंत 31 मार्चपर्यंत जाईन तिथपर्यंत त्याला अनुदान मिळालं पाहिजे 100 रुपये, आणि 14 महिन्याच्या नंतरची जी गोष्ट आहे त्याला 100 रुपये प्रत्येक क्विंटल मागे अनुदान मिळालं पाहिजे, ही आपली भूमिका होती. त्यानंतर आपली भूमिका एकदम विलीन झाली, पण निश्चित त्यावर काय निर्णय घेतला कारखान्याने? शेवटी ज्या गोष्टी आपण सर्व मागतो त्या 100% मान्य होतीलच असं नसतं, आणि म्हणून आम्ही जी 100 रुपयाची अनुदानाची मागणी केली. कारखाना जर त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था ते जर दाखवत असतील आणि राजीनाम्याची वार्ता करत असतील, तर सुरेश नवले तिथे बसल्यानंतर 8 दिवस यांनी सगळ्यांनी जर राजीनामा दिला तर ऊसाचं टिपरू घेऊन माझ्या पोटऱ्या हाणायला शेतकरीच येतील. म्हणून या ठिकाणी असं वक्तव्य तुम्हाला कोणी केलं होतं का? असं वक्तव्य कोणी केलं नाही, परंतु 8 दिवस जर पट्टा पडला, कारखाना बंद होतोय आणि एका माणसामुळे कारखाना बंद होतोय जर असं वाटलं असतं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्हालाही शेतकऱ्यांनी जाब विचारला असता, कुठे थांबावं हेही चळवळी समजलं पाहिजे. खरं पाहिलं तर आम जनतेतून असा रोष येतोय की 100 रुपये अनुदान मिळायलाच पाहिजे होतं ते तुम्हाला, कारण आम जनतेतील शेतकरी ज्यांनी ऊस पिकवलाय, घाम गाळलाय, त्याचा 17 महिने जाऊन राहिले, ऊस जाऊ नाही राहिला. परंतु काल परवाच्या जे काय संचालक मंडळाने जो निर्णय घेतला त्या शेतकऱ्याऐवजी ऊस तोडणाऱ्या कामगाराला 100 रुपये अनुदान दिलं जाईल, यावर तुमचं मत काय? सध्या सिच्युएशन खराब आहे. एका बाजूला सिच्युएशन खराब आहे म्हणताय, कारखाना टनामागे 100 रुपये शेतकऱ्याने द्यायचे, परंतु टनामागे त्या तोडणाऱ्याला ऊस कामगाराला द्यायचे. शेवटी ते माणसं आहेत, क्रयशक्तीचा भाग आहे. मी सांगतो काय कारखाना अगस्ती सहकारी कारखान्याचा जो हंगाम आहे तो लांबलेला आहे. शेतकऱ्यांचा ऊस जाणं अत्यंत गरजेचं आहे. आज 70-80 हजार टन ऊस अजून शिल्लक आहे आणि मार्च एंडला शेतकऱ्याला कर्ज भरण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत ही मागणी घेऊन सुरेश नवले आणि त्यांचे हे होते. जर ऊस जात नसेल तर 100 रुपये अनुदान द्या. तर अनुदान कोणाकडून घ्यायचं? शासनाकडून घ्यायला पाहिजे. कारखाना तर देऊ शकत नाही. कारखान्याची परिस्थिती आम्ही सर्व पाहतोय. काही कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत, अजून ज्यांचे शेतकऱ्यांचे ऊस गेले त्याचे 2-2 महिन्याची अजून पैसे निघाले नाहीत, म्हणजे त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशा या कालखंडात जरी आपण अनुदानाची मागणी करत असलो तरी ऊस जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो ऊस जाण्याची जबाबदारी प्रशासनानं म्हणजे संस्थेच्या संचालकांनी बोर्डानं घेतलेली आहे. काल परवा पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं का 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी ऊस जाईल आणि गेला पाहिजे. माझा स्वतःचा ऊस अजून गेलेला नाही, आम्ही त्या ठिकाणी हे करतो. किती महिन्याचा ऊस झाला आता? त्याचा कार्यकाळ संपलेला आहे. हा 14 झाले असतील महिने, 14-15 महिन्यात. आता तो मार्चपर्यंत आहे ना, मार्चच्या आता फेब्रुवारीपर्यंत ऊस जायला पाहिजे होता. काही ऊस राहिले थोडाफार, काही गेलं. पण हे जे काय आहे कारखान्याच्या संदर्भातलं, ऊसाच्या संदर्भातलं आणि सर्वच आंदोलनातले प्रश्न तातडीनं सोडवले जातात किंवा नेतृत्वावर त्यावर शंका घेणं हे चुकीचं आहे. प्रश्न ठिकाणी पाहिलं जात आहे की काही शेतकरी हे बिना बोलता ते सांगतायत का ऊस जाणं महत्त्वाचं आहे, परंतु याच पुढल्या पंचवार्षिकला ज्यांचे ऊस होते, ज्यांचे 16, 17, 18 महिन्यापर्यंत 17 महिन्यापर्यंत ऊस गेले, ते लोक खोडे सुद्धा नांगरून टाकू राहिले. म्हणजे 1 लाख ते 1.5 लाख 2 लाख टनांनी तुमचा ऊस सुद्धा कमी होणार आहे. मग यावर आपल्या बी लोकांची काहीतरी भूमिका आहे, यावर काहीतरी निर्णय झाला. कारखान्याचा जो प्रश्न आहे आजच्या याच्याचा आमच्या समोर नव्हता. आताच्या आमच्या दृष्टिकोनातून ही संस्था आहे, ती पण संस्था आहे, एज्युकेशन संस्था आहे, कारखाना बी संस्था आहे. या कारखान्याच्या मुद्द्यावर सुद्धा आपण काही कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. तालुक्यातल्या सर्व शिखर संस्थांसंदर्भात आम्ही योग्य आणि उत्तरदायित्वाची, जनतेच्या उत्तरदायित्वाची भूमिका आम्ही घेणार. एका संस्थेची नाही, अकोला तालुका उद्या दूध संघ असेल, कारखाना असेल, अकोला तालुका मार्केट कमिटी असेल, या सर्व सहकारी संस्थांच्या कारभारावरती आणि चांगले माणसं त्या ठिकाणी बसावं यासाठी आमची ही कृती समिती निश्चितपणे तालुक्याच्या भविष्याचा वेध घेऊन काम करेल. निश्चित. फक्त एक हंडे साहेब
नाही, हे बघा, तो प्रश्न किती लोक आहेत याचा नाही प्रश्न. ज्यावेळी संस्था तालुक्याची आहे त्यामध्ये जर आपण या तालुक्यातले नागरिक म्हणून ते प्रत्येक ठिकाणी आपण हे करत असतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल का, त्या तालुक्यातल्या ऊसाच्या संदर्भातले जे लढे उभे राहिले त्यामध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येनं होता आणि ते तरुण वर्ग ज्या संस्थेच्या म्हणजे त्यावेळी ज्या लढ्यात राहिला तो त्या एखाद्या संस्थेचा सभासद नसेल, पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही असेल त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा संघर्ष करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, तालुक्यातील नागरिकाची. त्यासाठी सभासद असणं गरजेचं नाही. आणि या पलीकडे आम्ही आता यावेळी आवाहन करत आहोत का आपण प्रत्येक नागरिकानं सभासद होण्यासाठी अर्ज करावा, का जेणेकरून अधिकारवाणीनं आपल्याला त्या संस्थेचं हे करता येईल. जसे आपण कारखान्याचे सभासद आहोत, जसे दूध संघाचे सभासद आहोत, दूध संस्थेचे डेअरीचे असतो, सोसायटीचे असतो, तशाच पद्धतीने अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे आपण सर्व सभासद व्हावं असं आम्ही अपील केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत माधवरावजी ट्रीटमेंट. आपण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भूमिका काय तुमची. आम्ही लहानपणापासून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही दुष्काळी माणसाच्या एक एक रुपयावर उभी राहिलेली आहे आणि ही आम जनतेची आहे असं स्वर्गीय दादासाहेब असतील, भाऊसाहेब हांडे असतील, मधुकरराव पिचडसाहेब असतील, लालचंदजी शाह असतील, बाबा नायकवाडी असतील, प्रिन्सिपल खांडगे सर असतील, या सगळ्यांच्या तोंडून ऐकलं होतं. आणि म्हणूनच कॉलेजच्या कुठल्याही अडीअडचणीत ही संस्था आमची, आमच्या बापदाद्यांची, त्यांच्या मेहनतीवर उभी राहिली, त्यांच्या एक एक रुपयावर उभी राहिली म्हणून आमचा सहभाग होता. आता ज्यावेळी संस्था निर्माण झाली त्यावेळी बाबा नायकवाडींची अगस्ती एज्युकेशन सोसायटी ही संस्था होती, स्वर्गीय दादासाहेबांची बहुजन शिक्षण संस्था ही संस्था होती, परंतु आपल्या तालुक्याच्या मालकीची राहावी म्हणून त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेचं असलेलं नैतिक अधिष्ठान, त्यावेळेची राजकीय परिस्थिती, हिच्यात राजकारण न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि त्या नीतिमत्तेनं त्यांनी ती त्यांच्या हयातीपर्यंत चालवली. आम्ही आंदोलन केले, आमच्याही आंदोलनाला तसाच सहभाग मिळाला, परंतु पुढं आम्हाला असं वाटायला लागलं की आमचाही सहभाग असावा म्हणून आम्ही त्या संस्थेवर असलेल्या माणसांना आम्ही सांगायचो आम्हाला सभासद करून घ्या, आम्हाला सभासद करून घ्या, करू, बघू, होईल, पुढच्या वेळी करू, अजून 4-2 महिन्यांनी करू, असं करीत करीत त्यांनी लाटीत नेलं. आता सध्याची भूमिका जी आहे आता त्यांनी जे काही केलंय तर ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्यानुसार कायदेशीरदृष्ट्या त्यांनी अतिशय योग्य असं बसवलेलं आहे. परंतु ही जनतेची संस्था आहे, आज त्यांनी मान्य करायची का न मान्य करायची, परंतु लोकशाही सगळ्यात मोठी आहे. ही जनतेला वेळ पडली, कारण आता हे जे चाललंय हे अनागोंदीत चाललंय, ते स्वतः काही म्हणत असले आणि उद्या जर आपण अपिलात गेलो तर कायदेशीर जरी योग्य असलं पण नैतिकदृष्ट्या योग्य नाही आहे. उद्या यदा कदाचित ह्या समितीच्या मार्फत ही लोकांची संस्था आहे, लोकांना ज्या योग्य मार्गानं मिळेल त्या मार्गानं ही ताब्यात घ्यावी लागेल. अशी वेळ किमान आत्तापर्यंत आपलं चाललं, इथून पुढे हे चालणार नाही. समाजापुढं आता तुमची भूमिका काय आहे, समाजापुढं आजचे जे काय आजचे जे झालंय ते झालंय, पण आता याच्यावर आपलं काय निर्णय काय राहील हे सांगा. नाही, निर्मात्यांनी ज्या भावनेनं केली होती ती भावना पायदळी तुडवलेली आहे. उद्या लोकांवर अशी वेळ यायला नको, उद्या त्याचं नेतृत्व आम्हाला करायची वेळ यायला नको की ही लोकांची संस्था लोकांनी ताब्यात घ्यावी. आज जनतेमध्ये खळबळ आहे, त्यांनी परत फेरविचार करावा. आणि ही जी झालेली गणमन आहे त्यांच्याजवळून, कोणी ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचा संबंध नाही, कोणी ठेकेदारचं, कोणी अध्यक्ष होता तर आता उपाध्यक्ष झालेत, हे सगळं त्यांनी बदबदपुरी बंद करा. तुमच्या बरोबर आहे, परंतु आपला निर्णय काय राहील आता मोजक्यात सांगा. नाही, लोकांची संस्था ही लोकांची राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करणार आता. नाही, कदाचित जर समजा त्यांनी आमचं आव्हान मानलं नाही तर मग लोक चळवळ उभी राहील आणि मिळेल त्या मार्गाने ती संस्था लोकांचीच करावी लागेल. नक्की सर, ही आजची जी काय नियोजन बैठक होती तुमची, ही कशा कारणास्तव आणि आपला याचा निर्णय काय राहील. नाही, अकोले एज्युकेशनमध्ये सध्या ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे, ज्या बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या बाबींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, याच्या उलट अकोला तालुक्यामध्ये खरं प्रामुख्याने पाहायला गेलं तर दूध संघ असेल, अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी असेल, सहकारी साखर कारखाना असेल, ह्या ठिकाणी जे काही सातत्याने आरोप होत आहे, लोकांचे आरोप होत आहे, एक ऊस उत्पादकांचे आरोप होत आहे. आता पाहायला गेलं तर 16-17 महिने होऊन गेले,
कारखान्याचं जे काही आपला अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे, शेतकऱ्यांचे ऊस अजूनही काही तुटू नाही राहिले. पर्यायी शेतकऱ्यांना तो ऊस जाळावा लागतोय. आणि अशी निवड केल्यानंतर संस्थेचं जे होतं तेच या संस्थेचं होऊ राहिलेलं आहे. दुसरं काय आहे? काही ही जी काय अकोला तालुका एज्युकेशन संस्था आहे त्याच्यावर आपण सदस्य आहात. संस्थेचे 16 पर्यंत होतो. हां, कमिटीवर होतात, बरोबर आहे. परंतु सद्यमितीला आता जे काही JD आमरे पाटील या संस्थेतून काढून टाकले, असं समज जात आहे का शेवटच्या दिवशी त्यांना मिटिंगला सुद्धा नाही बोलवलं किंवा त्यांना सन्मानपूर्वक त्यांना तिथून काढलं असं बी दिसत नाही. एक तुम्ही पण त्याच संस्थेवर एक विश्वास होते. सॉरी, प्रेमानंद जे रूप होते हे स्वीकृत होते आणि त्यानंतर ते स्वीकृत होऊन त्यांची म्हणजे अपडेशन होऊन ते पण कायमस्वरूपी विश्वस्त झाले होते असं ऐकलं होतं. हो, सत्य आहे. हे बरोबर आहे. ते सुरुवातीला स्वीकृत विश्वस्त होते आणि दादासाहेब गेल्यानंतर ते राज्य लेवलवर काम करत असलेले एक चांगले कार्यकर्ते होते आणि त्यांच्या उपयोग संस्थेला निश्चितच होईल हे म्हणून त्या तत्कालीन ट्रस्टींनी त्यांना कायम विश्वस्त त्यांना केलं होतं. ही अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी ही जी आहे ही पब्लिक ट्रस्ट आहे का एक खाजगी ट्रस्ट आहे? हा पब्लिक ट्रस्ट आहे. अकोला तालुका एज्युकेशन संस्था आहे. हे जे काही विश्वस्त आहे कायमस्वरूपी विश्वस्त हे त्या संचालक मंडळातून किंवा जे सदस्य त्यांच्यातून निवडले जातात का याच्यावर मनमानी कारभार चालतो? नाही, सुरुवातीला संस्था स्थापन होताना जे काही विश्वस्त नेमले होते मग त्याच्यानंतर जे विश्वस्त मयत होतील किंवा अपात्र होतील, रिक्त झालेली जागा उर्वरित विश्वस्तांनी भरायची आहे बहुमताने. कारखान्यावर जे काही 6 संचालक, कारखान्यावरले 6 संचालक, तेच 6 संचालक अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये आहे, यावर तुमचं मत काय? नाही, हे राजकीय ज्याला आपण पुनर्वसन म्हणतो किंवा भविष्यकाळाचा राजकीय वेध घेऊन उदय होणारी अडचण आजच दूर करायची म्हणून राजकीय हेतूनं हा घेतलेला निर्णय आहे. त्याचप्रमाणे हे खरं म्हणजे ही सर्वपक्षीय संस्था असं समजलं जातं. आत्तापर्यंत दादासाहेब रुपवते, भाऊसाहेब हांडे, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, भांगरे साहेब हे सर्व जे काही होते, प्रेमानंदजी रुपवते साहेब होते, तोपर्यंत ही संस्था खऱ्या अर्थाने शिक्षण संस्था म्हणून अगदी राजकारण विरहित चालू होती. पण नंतर मात्र ते गालबोट लागलं. निर्णय होऊन गेला, सदस्य कमिटी प्रस्थापित झाली, काय मी स्वतः प्रस्थापित झाले आणि आजची जी काय तुमची मीटिंग आहे की तुम्ही बचाव कृती समिती काहीतरी म्हणताय आज तुम्ही करताय, याचा म्हणजे नक्की याच्या कृती समितीचा काय फायदा होईल का? उगीच हे मीडिया पुढं किंवा आपण चर्चेत यावं या विषय राहील? नाही, असं नाही. आता मला तर फोन आल्यावर एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात आपल्याला बैठक करायची आहे. तालुक्याची शिक्षण संस्था आहे आणि शिक्षण संस्थेच्या संदर्भात मी संबंधित काही दिवस कामही तिथं केलेलं आहे आणि शिक्षण संस्था ही सर्वसामान्यांचे एकदम जीवन मरणाचं म्हणजे त्यांची जीवनच ते तिथं जोडलेलं आहे आणि म्हणून ह्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून मी या मीटिंगला हजर राहिलो. इथं आल्यावर मला ते सर्व कशासाठी आयोजित केलेली आहे हे समजलं. आणि आता तुमची काय भूमिका काय राहील, यानंतरची तुमची भूमिका काय राहील? हे राजकीय हेतून बऱ्याच या विषयावर बरेच वेगवेगळी मंडळी आपापली मतं मांडतायत. काय सत्य आहे काय खोटं आहे माहीत नाही, परंतु जे झालंय ते नियमाप्रमाणे आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु असं पण ऐकलं जातं आहे की घटना नियमबाह्य झालेली आहे, हे असं सर्वांचं मत आहे आणि कालबाह्य झालेली घटना आहे आणि या कालबाह्य झालेल्या घटनेवर निश्चित ती जी आहे ही काही त्याच्यावर ठोस निर्णय घेईन का, तर हा प्रामुख्याने महत्त्वाचा पार्ट आहे. आणि कालबाह्य झालेल्या घटनेत किंवा हे जे काही बदल झाले 2016ला खरं पाहिलं गेली तर ही जी घटना म्हणजे या संस्थेतले जे पदाधिकारी होते, संस्थेचे जे संचालक होते ते बदलणं गरजेचं होते, परंतु 6 वर्ष ते कंटिन्यू राहिले आणि त्यानंतर हा जो काही कारभार चालला हा एक पद्धतीने ही जनता सांगते की ती नियमाप्रमाणे बरोबर आहे, एक दुसरा गट सांगतो की नियमाप्रमाणे चुकीचं आहे, परंतु ही निश्चित आहे की असं ऐकलं जातं की ही घटना कालबाह्य पण झालेली आहे. म्हणून निश्चित यावर आता 21 तारखेला मोठ्या स्वरूपामध्ये इथली जी काही मंडळी आहे ही आंदोलन करणार आहे आणि संस्थेला जाब विचारणार आहे. मी प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले. टाकला होता, परंतु कोणत्या तरी एका कायद्याच्या आड लपून त्या ठिकाणी त्या संस्थेची माहितीच्या अधिकारातही दडवली जाते आणि ती सामान्य नागरिकाला दिली जात नाही. ॲडव्होकेट साहेब त्या विषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतील.
परंतु अशा पद्धतीने आढळावी आणि अशा पद्धतीने जर अकोले तालुक्यातील संस्था चालणार असतील तर निश्चितपणाने यासाठी कुठेतरी चाप बसला पाहिजे. आणि म्हणून अकोले तालुक्यातील तमाम युवा वर्गात एक असंतोष गेल्या काही दिवसापासून आहे आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. या संस्था उभी करताना दादासाहेब रुपवतेंनी ह्या तालुक्यामध्ये शैक्षणिक कार्य व्हावं या उद्देशाने ही संस्था उभी केली. ही संस्था उभी करताना दादासाहेब रुपवतेकडे स्वतःचा बहुजन शिक्षण संघ ही स्वतःची संस्था असताना देखील हेतुतः या तालुक्यात काम करणाऱ्या राजकीय सामाजिक चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही शैक्षणिक संस्था चालावी या उद्देशानं भाऊसाहेबजी हांडे, लालचंदजी शहा, त्याच्यानंतर दादासाहेब रुपवते, बुवासाहेब नवले, यशवंतराव भांगरे साहेब यांनी सर्वांनी मिळून ही संस्था उभी केली. माझ्या माहितीनुसार विद्यमान आमदार या संस्थेचा सभासद असावा असा बायलॉज आहे. परंतु गेली 40 वर्ष आदर पिचड साहेब या संस्थेचे सदस्य म्हणजे आमदार म्हणून सदस्य होते. परंतु आमदार म्हणून सदस्य असताना देखील त्यांनी दादासाहेब रुपवतेंच्या नंतर, भाऊसाहेब हांडेंच्या नंतर, लालचंदजी शहाच्या नंतर ही संस्था फक्त आणि फक्त पिचड कुटुंबाची संस्था आहे, पिचड कुटुंबच या संस्थेचे प्रमुख आहेत असं दाखवलं. वास्तविकतः गेली 35-40 वर्षाच्या राजकीय सत्तेमध्ये पिचड कुटुंबानं अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीसाठी काडीचंही योगदान दिलेलं नाही. पिचड कुटुंबानं आमदार निधी किती दिला असेल, वैभवरावांनी किती आमदार निधी दिला एकदा जाहीर करावं. आमदार निधीचा 5 पैसेही कॉलेजला आलेले नाहीत. खांडगे सरांशी वारंवार या संदर्भात आमची चर्चा झाली. खांडगे सर आमच्याशी बोलत होते. परंतु सांगत जो एवढं का ही संस्था ज्या हेतूने ज्या जुन्या जाणत्या राजकीय नेत्यांनी काढली त्या हेतूला काळिंबा फासण्याचं काम या तालुक्यामधील काही ठराविक मंडळी करत आहे. अकोले तालुक्यात राजकारण आट्या पाट्याचं राजकारण झालंय. तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. हे आट्या पाट्याचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही म्हणत असाल मी 40 वर्ष सामाजिक चळवळीत काम करतो. पण सामाजिक चळवळीत काम करत असताना कोणाला सभासद करायचं विश्वस्ताने ठरवायचं. त्याला बोलून घ्यायचं, त्याचा सभासद फॉर्म भरून घ्यायचा आणि त्याला सभासद करायचं. ही प्रक्रिया यापुढे चालणार नाही. ज्याला तालुक्यामध्ये या संस्थेत सभासद व्हायचंय, जो राजकीय सामाजिक चळवळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो त्या प्रत्येकाला या संस्थेचं सभासद होता आलं पाहिजे. मी एक शिक्षण संस्थेचं काम पाहतो. माझी संस्था कुठे कार्यरत नसेल, परंतु जे विद्यमान सभासद आहेत त्या सर्व सभासदांची कार्यकारी निवडताना बैठक घ्यावी लागते हांडे साहेब. आणि त्या कार्यकारिणीच्या बहुमताने त्या संस्थेमध्ये कोण पदाधिकारी नेमायचे हे नेमले पाहिजेत असा बायलॉज प्रत्येक संस्थेमध्ये आहे, हे नाकारता येणार नाही. आणि हा बायलॉज अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा असणार आहे. आपण अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीची जी पोटनियम आहे त्याचा धर्मदाय आयुक्त आपण काढू. आणि निश्चितच अकोला एज्युकेशन सोसायटी या तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांची खांबाने उभी राहिलेली संस्था आहे. ही संस्था वाचवण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला सोडा. राजकारण करायच्या वेळेला आपण राजकारण करू. तुम्ही कोणत्या पक्षाचं राजकारण करायचं, मी कोणत्या पक्षाचं राजकारण कर, कोणाला कोणत्या आमदारावर राहायचं, कोणाला कोणत्या खासदारावर राहायचं हे करायच्या वेळेला आपण करू. परंतु ही संस्था ही आपली मातृसंस्था आहे आणि मातृसंस्था जागण्यासाठी आपण सर्वांनी एकीनं ताकदीनं लढा दिला पाहिजे हीच अपेक्षा इथे व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. पर्यंत कोणी बोललं नाही, पण आज जे काही घडत आहे ते घडत आहे अत्यंत चुकीचं आहे. या संस्थेतील चांगल्या माणसाला काम करू दिलं नाही. मला माहिती आहे खांडगे सरांना त्यावेळी प्राचार्य होते त्यांना त्या ठिकाणी काम करू दिलं गेलं नाही. बाबूजी त्या संस्थेत होते. बाबूजींना कसल्या प्रकारचे अधिकार नसल्यासारखंच होतं. बाबूजींनी यायचं, संस्थेच्या मिटिंगला बसायचं आणि काही सूचना असल्या ते करायच्या, आपण त्या सूचनासुद्धा अंमलात येऊन दिल्या नाही. मग मधुकर पिचडांचं जे हुकुमशाही पद्धतीचं जे राजकारण आहे ते मोडीत काढण्याचं काम करायचं आहे. काल जी नावं जाहीर झाली त्या नावामध्ये आमचं ऑब्जेक्शन यासाठी नाही, पण यांची योग्यता तपासून पहा. यांची लायकी किती. या तालुक्यातल्या सर्व सहकारी संस्थेमध्ये असलेली लोक राजकीयदृष्ट्या पुन्हा त्यांना आड येऊ नये म्हणून हे करायचे. या तालुक्यातला विरोधक कोण असं समजतच नाही. कारण विरोधकांचं राजकारण म्हणून कोण काय करायचं आहे का. राजकीय अड्डा तर आम्हाला संस्थेचा बनवायचा नाही, पण ज्या पद्धतीने राजकीय लोक आजपर्यंत घेतले गेलेत, राजकीय लोकांना त्या ठिकाणी त्या सोयीसाठी वापर केलेला आहे.
म्हणून राजकीय लोकांची सुद्धा नियुक्ती तिथं होता कामा नये. जे शिक्षण क्षेत्रातली माणसं असतील त्यांना त्या ठिकाणी घ्यावं. त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा आहे का जे आमदार असतात, विद्यमान आमदार असतात, त्यांना त्या संस्थेमध्ये असलं पाहिजे. तुम्ही स्वतः आमदार झाले, त्या संस्थेत तुम्ही नव्हते, तुम्ही त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर तुम्ही विश्वस्त झाले या जनतेनं का त्या तालुक्याची जनता आहे भाऊ या कॉलेज संस्थेचं चांगलं काहीतरी भलं वाईट होईल, चांगलं काहीतरी नावारूपाला येईल म्हणून त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी तुम्हाला संमती दिली. माझ्या माहितीप्रमाणे आज जे काही सभासद झाले ते काय जाणून त्याला विश्वस्त झालेत किंवा सदस्य झालेत, पदाधिकारी झालेत, हे काही सभासदच नाहीत, इथपासून तयारी आहे. आणि या संस्थेत आर्थिक घोटाळा मोठ्या प्रमाणावर होत आलेला आहे. विशेषतः नोकर भरतीमध्ये या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाले. मी त्याचा साक्षीदार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी दोन कर्मचारी त्या निवडताना मी पाहिलेलं आहे का त्या लोकांनी तिथे मधुकर पिचडांना पैसे दिलेले आहेत आणि ते पैसे देऊन त्या ठिकाणी करतात. संस्था तालुक्याची विरोधक सोबत आणि मग मात्र स्वतःच्या राजकारणासाठी आर्थिक त्या ठिकाणी वसुली करायचं काम करतात आणि हे मोठ्या प्रमाणात. ही संस्था तालुक्याची आहे आणि दिवंगत जे आपले ज्या देव होते, आपले देव होते, मग ते रुपवते साहेब, दादासाहेब असतील, यशवंतराव भांगरे असतील आणि त्यांचे ते बुवासाहेब नवले असतील, आणखीन ते समकालीन असतील, त्यांनी ही संस्था तालुक्याच्याच मालकीची राहावी असं एक गृहीतक धरून त्याची रचना केलेली, या संस्थेची रचना केलेली आहे. आणि जोपर्यंत ते होते तोपर्यंत ती संस्था तशी चाललेली आहे. हल्ले आठवा तुम्ही ते कराडकर सर होते, मोरे सर होते, खांडगे सर होते, ते आठवा तुम्ही. इथपर्यंत ते संस्कार त्यांचे पुरलेले आहेत. त्यानंतर ते काहीतरी गडबड झाली त्याची तिथं. पुढे त्यांनी जे करून ठेवलं होतं, आता यांनी सांगितलेलं आहे की तिघांमधून चौथा नेमायचा आहे. आता चौथा कोण नेमला गेलेला आहे ते तुम्हाला माहिती आहे. दादा रुपवते होते, दादा रुपवतेंच्या पुढं बाबूजी होते. बाबूजींच्या पुढचं त्यांना कोणी दिसलं नाही. त्यांनी नेमला, त्यांना एखाद्या वैभव संस्कृतीतला विद्यार्थी त्यांनी तिथं नेमून टाकला तिथं. आणि अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची मनमानी की जी ती आपले जे पूर्वज आहेत, या संस्कृतीचे जे पूर्वज आहेत त्याने कधी स्वप्नातसुद्धा आणलेली नसेल, कधी स्वप्नातसुद्धा आणलेली नव्हती. तर उद्या एकाधिकारशाह होईल, एखादा हुकुमशाह येईल आणि संस्थाच सर्वच्या सर्व ताब्यामध्ये घेऊन टाकील असं त्यांनी स्वप्नातसुद्धा बघितलेलं नव्हतं. सज्जन माणसं होती ती, देव माणसं होती ती. पुढे असं झालेलं आहे. काय झालेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आता याचा परिणाम काय झालेला आहे? याचा परिणाम असं झालेला आहे की बा जरा तुम्ही कुठं काही काम करायला लागलात, केलं होतं एकानं सुरू, भिंतडी बांध, कंपाऊंड कर, कॉम्प्लेक्स काढ, बिल्डिंगा बांध, ITI काढ, आणखी काय कोणची त्या शाखा आहेत त्या काढ, हे त्यांनी सुरुवात केलेली होती. परंतु हे पटलं नाही. हे एखाद्याला न पटण्यासारखं काम त्यांनी केलं आणि त्याला असं झुरळ झटकावं त्या माणसाला, तसं त्यांनी असं झटकलं ते गेट आउट करून टाकलं, अपमानास्पद पद्धतीनं करून टाकलं. आणि मला काय त्याचं आश्चर्य वाटत नाही. माझ्यासारख्या माणसाला या गोष्टीचं मुळीच आश्चर्य वाटत नाही. एखाद्या काम करणाऱ्या माणसाला, एखाद्या हुशार माणसाला, एखाद्या टॅलेंट माणसाला, जिनियस माणसाला हाकलून लावणे, त्याला जवळसुद्धा फिरकू न देणे, हे त्यांचं कल्चरच आहे. एक मनोगत इथे व्यक्त केलेत. मी खरं तर अचानक आले, मला हा नियोजन फार माहिती नव्हतं, पण खूप साऱ्या लोकांचे, पत्रकारांचे फोन येत होते की ताई तुमचं काय म्हणणं ह्याच्याबद्दल. मी एवढंच फक्त नमूद करेन की माझं किंवा कुटुंबाचं एक वेगळं नातं ह्या संस्थेशी राहिलेलं आहे. आदरणीय दादासाहेबांचं संस्थापकच होते आणि खूप त्यांचं योगदान राहिलं. त्याच्यानंतर बाबूजींचं पण योगदान राहिलं. एक फक्त विजूभाऊंना मी इथे करेक्ट करेन, बाबूजी असताना ते शोभेची वस्तू नव्हते, ते संस्थेच्या प्रत्येक निर्णयात होते. उलट त्यांनी खूप सारे निर्णय असे घ्यायला लावले की जे संस्थेच्या हितासाठी होते.
आर्थिक तर मदत झालीच त्यांची, पण इतरही गोष्टी मी झाली, थोडंसं करेक्शन फक्त करून दिलं. माझं जे म्हणणं आहे किंवा कुटुंबाचं म्हणून एक जो वेगळा विषय आहे जो ट्रस्टीशिपचा आहे, त्याच्याबद्दलचं एक सविस्तर पत्र मी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. पिचड साहेबांनाही भेटणार आहे आणि हा वेगवेगळ्या विषयांचा घेऊन एक लढा आहे, त्याच्यासाठी कृती समिती आहे आणि एक जो विषय हा वेगळा हा म्हणजे वैयक्तिक आमच्याशी जो निगडित आहे हा तर आहे, बाकी विषय आहेतच, पण सविस्तर एक पत्र की काय काय नेमकं घडलं, कोण सदस्य आहेत, कोणी अर्ज केले सदस्याचे, कोणाचा अर्ज झाला नाही, काय बोललं गेलं होतं आणि काय साधारण मागच्या एक बाबूजी गेल्यानंतरच्या काळामध्ये काय घडलं हे थोडक्यात त्या पत्रामध्ये मी मांडणार आहे. तर तेवढी फक्त वेळ मला द्यावा, कारण नगरला एका मीटिंगसाठी पोहोचायचं, आयोगाची मीटिंग आहे, त्यामुळे मी थोडंसं घाईत आहे. ते पत्र तुम्हा सगळ्यांपर्यंत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मी पोहोचवते. धन्यवाद. प्रश्न उत्तर आहे फक्त. JD अमरे पाटील यांना अध्यक्षपदावरून आणि संस्थेतून हटवले गेलं, त्यावर तुमचं व्यक्तिगत मत आहे? वैयक्तिक मला विचाराल तर संस्थेच्या हितासाठी जर कोणी काम करत असेल, जर संस्थेचं हित डोळ्यापुढे ठेवून काम करत असेल तर त्याला कुठल्याही पदावरून न काढता त्याला तिथे ठेवून कसं चांगलं काम आणखीन संस्थेसाठी करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. अनेक संस्थांमध्ये आम्हीही काम करतो, पण सगळेच जण जे पदाधिकारी तिथे आहेत ते संस्थेचं हित सांभाळून जर काम करत असतील तर सगळ्यांना एकत्रित ठेवून काम केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.